इंडियामध्ये प्रॉपर फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर खूप जास्त रेअर आहे आणि त्याचमुळे टीम इंडियाला हार्दिक पंड्यासारखा पोटेन्शियल असलेला ऑलराऊंडर आणि त्याचसोबत त्याचा बॅकअप भेटणं खूप जास्त अवघड होत आहे. पण मला वाटतं या गॅपला फिल करू शकतो महाराष्ट्राचा अपकमिंग स्टार रामकृष्ण घोष. 140 प्लसची रॉ पेस, लोअर ऑर्डरमध्ये एक्सप्लोजिव्ह हिटिंग, प्रॉपर मॉडर्न डे ऑलराऊंडर वाईब्स आणि हा प्लेअर IPL 2025 पासून CSK टीमसोबत जुडलेला आहे आणि मला असं वाटतं CSKने IPL 2026मध्ये त्याला चान्स दिला पाहिजे, कारण ही गोष्ट CSK आणि टीम इंडिया दोघांसाठी खूप चांगली आहे. आणि त्यांचे या वर्षीचे विजय हजारे ट्रॉफीचे स्टॅट्स बघितले तर 5 मॅचेसमध्ये 204 रन, त्याचसोबत 68चा ॲव्हरेज. म्हणजे 68चा ॲव्हरेज एक फास्ट बॉलिंग ऑलराऊंडरचा ही एक खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्याचसोबत 136चा स्ट्राईक रेट आणि बॉलिंगमध्ये 5 इनिंग्समध्ये 16 विकेट्स आणि त्यामध्ये त्यांची बेस्ट स्पेल म्हणजे 42 रन देऊन 7 विकेट्स हिमाचल प्रदेशसमोर. तर तुम्हाला काय वाटतं, हा प्लेअर CSK आणि टीम इंडियासाठी स्टार बनू शकतो? कमेंट्समध्ये नक्की सांगा.